यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. केलं तर शेवटी विजय सत्याचाच होतो. वाईट बोलून आणि काहीतरी टिप्पणी करून काय फायदा आहे? तुम्ही समाजाच्या याने वागा. तो मतदार काय विचार आहे मतदाराचा ते तुम्ही बघा आणि मग तुम्ही तुमची भाषा करा. आता फक्त एवढंच आहे, भारतीय जनता पार्टीचा विजय तो 16 तारखेला होणार आहे, ते त्यांना पावणार पण नाही. मग तुम्ही घरात बसायचं असेल तर बसून राहा, पण कृपया तुम्ही उलट पालट कोणाला बोलू नका. काही चांगल्या व्यक्तीला आता काकासारखा व्यक्ती तो असं लावला, एक चांगला गुणवान तो माणूस आहे, त्याला गावामध्ये सन्मान आहे आणि त्याच्याबद्दल जर विरोधक कसे बोलतात तर म्हणजे त्यांच्याच जनतेला पटलं कारण त्यांची जनता मनामध्ये हे काय पटलं नाही. पण तुम्ही तुमचीच लोक तुम्हाला बोलतात ते पटलं नाही आणि मग काकाने उद्या समजा आदिवासी वाडीमध्ये मुलाखत दिली तर ते जर बोलले काही खरं तुम्ही खोटं बोलतात, मग काय यांचा प्रचार सांगा तुम्ही. बघून तुम्ही लोकांना वाईट बोलवल्यापेक्षा तुमच्या कामावर फोकस करा. आम्ही आमच्या कामावर फोकस करतो, आमच्या पार्टीवर फोकस करतो, ही आमची त्यांना नम्र विनंती आहे. आपण बघत असाल आपल्या खिडपाडा गावामध्ये आपण आहे आणि हा खिडपाडा गाव भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या चर्चा गावामध्ये अशी आहे की निवडून तर येणार आहे, पण किती मताधिक्याने निवडून येणार आहे काय सांगायचं याबद्दल? आता जर मताने आम्ही त्यांना सांगितलं तर त्या मताने मागे लागतील आमच्या. म्हणून आम्ही काय करतो, त्यांना तो मताचा झटका देण्यासाठी थोडं केला. तो झटका त्यांना असा झटका भेटला पाहिजे. त्यांना वाटलं तुम्ही बघितलं मी तिथे गावामध्ये भाषण केलं तर की आमच्या गावामध्ये कुठे कुठे घडी घडी फिरतात. आता आम्हाला एक मत द्या, तुमची नोकरीला आम्ही मत टाकतो. अरे आम्ही तसं नाहीये, आम्ही पक्षाचं निष्ठावान कार्यकर्ता आणि आम्ही जिंकल दिले तर आम्ही 40 लोक उमेदवार तुम्ही माणसं उभी करता आणि मग त्यांचा तुम्ही प्रचार न करत स्वतःचा प्रचार करता. ही कुठली तुमची उमेदवारी अशी करा आमच्यासारखे निष्ठावान असा सपोर्ट करा की 40 लोकांना आली पाहिजे, 40 लोकांची मतं मागली पाहिजे. तुम्ही तसं करत नाही. तुम्हाला सर्वांचा मेसेज गेलेलाच आहे की आम्ही आमची तोंडी बोलत नाही, तुम्ही तुमच्या तोंडाची मेसेज केले, पण आम्ही आमचं आव्हान करतो तिथे तुमच्या समोर आव्हान केला. 4 उमेदवार कसे निवडून येतील आपल्या गावाला पहिल्या नगरसेवक पद दिले सन्माननीय लोकनेते रामशेठ साहेबांचे किंवा प्रसन्नदा आमदार साहेबांचे. आम्ही खरंच आम्ही हात जोडून त्यांचा आभार मानतो की तुम्ही आमच्या गावाला नगरसेवक उमेदवारी दिली. असं आमच्या गावाला अजून कुठेच पद सदस्य आमच्या गावाला काही पद दिला नाही, तर त्यांचे आम्ही आभार मानले आणि सगळं चॅनल मिळून जेव्हा आम्ही अंगावर गुलाल तर त्यांच्या दाराशी पायाशी नसलो होऊन नाचून दाखवणार त्यांना आम्ही. काय आव्हान कराल आपण? बघा खरं आव्हान सांगतो तुम्हाला, प्रत्येकाचा निषेध म्हणजे कोण काय मुद्दे मांडतो, कोण काय मुद्दे काढतो. खरं मुद्दे काय, भारतीय जनता पार्टी अशी देशामध्ये राज्यामध्ये आहे आणि समस्या आता महानगरपालिका पण आमचीच लागतोय. तुम्ही फक्त तुमची समस्या जेवढ्या पद्धतीने सन्माननीय लोकनेते रामशेठ साहेब झाले, प्रसन्न झाले, त्या पद्धतीने आम्ही सॉल्व्ह करू शकतो. काही कोण बाकी करू शकत नाही. मग आता आमचे 4 उमेदवार निवडून आले तर आम्ही सगळे धरून ग्रामस्थ त्याचे आसोगाव झाले, टेंबोडा झाले, बोलवली झाले आणि आमचे खिडपाडे गाव सगळे मिळून 4 लोकांना धरून देऊ शकतो. साहेब हे आमची नगरसेवक आमची समस्या आहे. ते भले प्रत्येक वार्डमध्ये असो, त्याचा कांदा कॉलनी असो, नवी पनवेल असो, तसा कलंबुली असो, आमची 4 गाव असो दे, तर त्यांना आम्ही घेऊन जाऊन सगळी समस्या सॉल्व्ह करू शकतो. आता न बोलता सरकार आमची, केंद्रामध्ये आमची, महाराष्ट्रामध्ये आमची आणि समजा फक्त तुम्ही रायगडमध्ये आम्हाला किती आमदार आहे तर आम्हाला कसली भीती आहे? फक्त विरोधाने बोलणं आहे आपल्याला काम करणं. एकंदरीत खिडपाड्याचा जो विकास होता आतापर्यंत जो प्रलंबित होता तो नक्कीच आता पुढे त्याची वाटचाल नक्कीच होणार आहे आपल्याला. काय नाही केला खिडपाडा गाववाले, काय नाही ग्रामस्थही केला. आज आम्हाला जर प्रश्न झाला तर पहिला आमच्या डोक्यावर हात असता तर आज आमच्या गावाला चित्र काहीतरी वेगळा असता. आम्हाला दिसून आला, आता आम्ही पुढे जाणार. काय सांगाल आपण आपल्या गावामध्ये आहे जनतेला आपल्या खिडपाड्याच्या काय आव्हान करताय? नक्कीच पत्रकार ती आमची रॅली बघितली असेल, किती मोठा जनसमुदाय होता आणि मला वाटतं प्रत्येक आम्ही घराघरात जात होतो. प्रत्येक गृहिणी आरती भाजी घेऊन येत होती आमच्या 4 उमेदवारांना ओवाळणी करण्याची. तुम्हाला माहित असेल तर आमचा विजय हा 100% झालेलाच आहे, फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. जनतेला काय आव्हान करता? जनतेला एवढंच आवाहन करू की येणाऱ्या 15 तारखेला आमचे 4 उमेदवार आमच्या महादेव समूहामध्ये यांची निशाणी आहे घड्याळ, आमची ऍडव्होकेट प्रतिभाताई सुभाष गोयल यांची निशाणी आहे कमल, सौ दमयंती निलेश गोयल यांची निशाणी आहे कमल आणि आमचे शशिकांत शनिवार शेळके यांची निशाणी आहे कमल. येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही या 4 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन विजयी करा, ही तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो. भारतीय जनता पार्टीचा विजय हो! भारतीय जनता पार्टीचा विजय हो! यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.